नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण उन्हाळी टोमॅटो लागवडीसाठी मल्चिंग पेपरचा वापर कशा प्रकारे प्रभावी आणि कार्यक्षम पद्धतीने आपण करायचा आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत। यामध्ये आपण आज कोणत्या मायक्रॉनचा मल्चिंग पेपर आपण उन्हाळी टोमॅटो लागवडीसाठी व कोणत्या रंगाचा मल्चिंग पेपर आपण उन्हाळी टोमॅटो लागवडीसाठी वापरायचा आहे या विषयावर सविस्तर माहिती पाहणार आहोत। तर मल्चिंग पेपर या विषयाची माहिती पाहण्या अगोदर ज्या शेतकरी मित्रांनी आपले फार्म स्पॉट हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे व अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आला, त्याच्यासाठी आपल्याला खूप वेळ लागणार आहे, तो म्हणजे उन्हाळी टोमॅटो लागवडीसाठी मल्चिंग पेपर वापरण्याचे फायदे आणि मल्चिंग पेपरचे महत्त्व। शेतकरी मित्रांनो, उन्हाळी टोमॅटो लागवडीसाठी ज्यावेळेस आपण मल्चिंग पेपर वापरत असतो तर मल्चिंग पेपरचे आपल्याला खूप सारे फायदे होत असतात। पहिला फायदा असतो तण नियंत्रण, दुसरा फायदा असतो जमिनीचे बाष्पीभवन कमी होतं, तिसरा फायदा असतो पांढऱ्या मुळ्यांची वाढ होते, चौथा फायदा असतो बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण मिळते, पाचवा फायदा असतो जीवाणूंची कार्यक्षमता वाढते। हे जे काय तुम्ही बघताय हे 5 फायदे मल्चिंग पेपर वापरल्यामुळे होत असतात। आता जो काही सीझन आहे तो उन्हाळी सीझन आहे। उन्हाळी सीझन मध्ये मल्चिंग पेपर वापरताना आपल्याला काळजी पण घेणं गरजेचं आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपण फायदे बघूया। तण नियंत्रण कशा प्रकारे होतं त्याचं काय एक सायन्स काय आहे त्याच्यामध्ये। ज्यावेळेस तुम्ही मल्चिंग पेपर वापरता, ते मल्चिंग पेपर टाकता, त्यावेळेस त्या तणांचे जे काही जमिनीमध्ये असणारे तणांचे बी आहेत ते बी अंकुरत असताना त्यांना योग्य प्रकारे जो काही सूर्यप्रकाश हवा तो सूर्यप्रकाश मिळत नाही। सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे जी योग्य प्रमाणामध्ये आर्द्रता मिळायला हवी जे अंकुरण होण्यासाठी ती मिळत नाही। त्याच्यामुळे तर पहिली गोष्ट म्हणजे मल्चिंग पेपर टाकलेल्या रानामध्ये बी अंकुरतच नाही त्या मल्चिंग पेपर खाली। आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही परिस्थितींमध्ये जर बी अंकुरलं तर ते तण पिवळं पडून मरून जातं। ते तुम्ही लक्षात येईल तुम्हाला, तुम्ही एखाद्या शेतामध्ये मल्चिंग पेपर उचलून बघा, त्याच्यामध्ये पूर्णपणे आतमध्ये तण पिवळं पडलेलं तुम्हाला दिसून येतं। पण ह्याला पण काही तणे अपवाद आहेत, ती तणे आपली कधीही तुम्हाला हे सोडणार नाहीत। ते तुमच्या शेतामध्ये न बोलावता येणाऱ्या पाहुण्यांसारखे येणारच आहेत। त्याच्यामध्ये तुमचं लवाळा आहे आणि हराळ आहे, तुम्ही मल्चिंग पेपरच्या जरी खाली असेल तरी ती तणे येत असतात। पण तुमच्याकडे लक्षात येतं का की त्या तणांचा पॅटर्न हा इतर तणांपेक्षा खूप वेगळा असतो। लवाळा आणि हराळी हे टिश्यू कल्चर प्रकारामध्ये त्याची वाढ होत असते। म्हणजे काय की लवाळ्याचं गाठ असते, त्या गाठीला नवीन फुटवे निघत असतात, त्याचं कुठल्याही प्रकारचं बी नसतं। हराईचं बी पण असतंय आणि हराईचं जी काही खाली मुळ्या राहतात त्या मुळ्यांपासून पण हराई उगवत असते। त्याच्यामुळं त्यांना तेवढं अंकुरण्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज नसते। परंतु ज्या शेतामध्ये हराई किंवा लवाळा आहे अशा शेतामध्ये जर तुम्ही मल्चिंग पेपरचा वापर केला तर त्यांची वाढ तुम्ही थांबवू शकता, त्यांचा अंकुरण तुम्ही थांबवू शकत नाही। हा एक तुम्हाला जो काही प्रॅक्टिकल मुद्दा आहे तो मी तुम्हाला इथं सांगितलेला आहे। त्याचा दुसरा फायदा होतो तो म्हणजे जमिनीचं बाष्पीभवन कमी होतं। आता शेतकरी मित्रांनो, पहिल्यांदा आपण बघितलं की ठिबक सिंचन वापरलं। आता ठिबक सिंचन वापरल्यानंतर आपण मल्चिंग पेपर वापरला। ज्यावेळेस तुम्ही ठिबक सिंचन पण वापरताय, मल्चिंग पेपर पण वापरताय, अशा परिस्थितीमध्ये सूर्यप्रकाश थेट जमिनीवर पडत नाही। मल्चिंग पेपर वापरल्यामुळे तो जमिनीवर न पडल्यामुळे तो पेपरवर पडतो आणि तो परावर्तित केला जातो। आणि जमिनीवर न पडल्यामुळे जमिनीच्या आतल्या भागाचं म्हणजे मल्चिंग पेपरच्या आतल्या भागाचे जमिनीचं जे काही तापमान आहे ते तापमान जास्त वाढत नाही। तापमान जास्त वाढलं नाही की जे काही जमिनीमध्ये आपण ओलावा आहे त्या ओलाव्याचं बाष्पीभवन होत नाही। आणि बाष्पीभवन न झाल्यामुळे कमी पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही जास्त प्रमाणामध्ये उत्पादन घेऊ शकता, जेणेकरून रोपांची मुळे मल्चिंग पेपर असलेल्या क्षेत्रामध्ये रोपांची मुळे पाण्याचा कार्यक्षम वापर करून टोमॅटो रोपांची वाढ आणि विकास करत असतात। त्याच्यामुळे मल्चिंग पेपरचा हा एक महत्त्वाचा फायदा आपल्याला दिसून येतो। जो की पहिला जो बघितला आपण जो बघितला आपण हा फायदा होता आपला तण नियंत्रणाचा। ह्याच्यामध्ये आपण एक मुद्दा बघितला की हराईचं आणि लवाळ्याचं तण मल्चिंग पेपर टाकला तर येतं पण त्याची वाढ आपण कमी करू शकतो। हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण ह्या पार्टमध्ये बघितला। दुसरा पार्ट होता आपला जमिनीचं बाष्पीभवन कमी होतं, जेणेकरून ओलावा जास्त काळ टिकून राहतो आणि रोपांची वाढ आणि विकास मुळांची कार्यक्षमता चांगल्या प्रकारे राहिल्यामुळे चांगल्या प्रकारे होते। आता तिसरा मुद्दा येतो जमिनीचं तापमान नियंत्रित करतात। आता जमिनीचं तापमान हे रोपांच्या मुळांच्या वाढीवर चांगल्या प्रकारे परिणाम करत असतं। जमिनीमध्ये जर तापमान मर्यादित असेल, योग्य असेल जमिनीचं तापमान,
तर त्या तापमानामध्ये पांढऱ्या मुळ्यांची निरोगी वाढ होते. पांढऱ्या मुळ्यांची वाढ चांगल्या प्रकारे झाल्यामुळे अन्नद्रव्य अपटेक चांगल्या प्रकारे होतं आणि झाडाला त्याचा फायदा होतो. झाडाची फुटवे निघतात, पाणी रुंद वगैरे होत असतात. पण त्या उलट जमिनीचं तापमान जर जास्त प्रमाणामध्ये वाढलं तर पांढऱ्या मुळ्यांच्या वाढीवर त्याचा सगळ्यात पहिल्यांदा परिणाम होतो. पांढऱ्या मुळ्यांची वाढ ही कमी प्रमाणामध्ये होते. पांढऱ्या मुळ्यांची वाढ कमी प्रमाणामध्ये झाल्यामुळे रोपांची वाढ सुद्धा कमी प्रमाणामध्ये होते. त्यांना अन्नद्रव्य पुरवठा कमी प्रमाणामध्ये होत असतो. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, रोपांची लागवड केल्यानंतर जे काही जमिनीचं तापमान आहे ते नियंत्रित राहणं गरजेचं आहे. इथे एक मुद्दा तुम्हाला मी नमूद करू इच्छितो की ज्यावेळेस तुमच्या जमिनीचं तापमान जास्त प्रमाणामध्ये वाढतं त्यावेळेस जमिनीचं तापमान जास्त प्रमाणामध्ये वाढतं त्यावेळेस तुमच्या रोपांच्या सोटमुळाची कॉईल व्हायला सुरुवात होते. सोटमूळ खाली फिरायला सुरुवात होते. त्याला एक रिझन हे जमिनीचं तापमान सुद्धा आहे. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, मल्चिंग पेपरचा आपण प्रभावीपणे वापर कसा करू शकतो? काही शेतकऱ्यांचा एक ग्रह आहे की मल्चिंग पेपर टाकला की तापमान कमी होणार, पण तसं नाहीये. मल्चिंग पेपरचा योग्य वापर, प्रभावीपणे वापर ही गोष्ट करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आत्ता जो काही पार्ट 3 आहे तो पांढऱ्या मुळ्यांची वाढ होणं. आता पुढचा फायदा होतो मातीतील ओलावा टिकून राहतात. आपण बघितलं की 2 नंबरचं पार्ट बघितलं, बाष्पीभवन कमी होतं. शेतकरी मित्रांनो, मल्चिंग पेपर टाकल्यामुळे जमिनीचं बाष्पीभवन कमी होतं. जमिनीचं बाष्पीभवन कमी झाल्यामुळे जमिनीमध्ये जे काही पाणी आहे ते पाणी जमिनीमध्येच राहतं, ओलावा टिकून राहतो आणि ओलावा टिकून राहिल्यामुळे टोमॅटो रोपांच्या मुळांना सततचा एकसारखा ओलावा मिळतो. ओलावा मिळाल्यामुळे त्यांची कार्यक्षमता चांगल्या प्रकारे वाढते. जमिनीमध्ये ओलावा असेल तर जीवाणूंची कार्यक्षमता सुद्धा चांगल्या प्रकारे वाढते. अन्नद्रव्य विघटन चांगल्या प्रकारे होतं आणि रोपांच्या पांढऱ्या मुळ्यांची वाढ ही तंतुमयरित्या चांगल्या प्रकारे होत असते. आणि जेवढी तंतुमय वाढ चांगली होते तेवढं त्याचा अपटेक चांगला होतो आणि ते रोपे वाढ आणि विकास त्यांचा झालेला तुम्हाला दिसून येतो. तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या खूप मोठा इम्पॅक्ट करत असतात. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मल्चिंग पेपर टाकल्यामुळे जमीन भुसभुशीत राहते. जमिनीमध्ये हवा आणि पाण्याचं जे काही संतुलन आहे ते राहतं. ज्याचा फायदा असा होतो की ऑक्सिजनचा पुरवठा एकसारख्या प्रमाणामध्ये रोपांच्या पांढऱ्या मुळ्यांना मिळाल्यामुळे त्यांना पोषण शोषण करण्याची जी काही क्षमता आहे ती वाढते आणि पांढऱ्या मुळ्यांची वाढ सुद्धा चांगल्या प्रकारे होत असते. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे हा 5वा फायदा आपल्याला मल्चिंग पेपर टाकल्यामुळे होत असतो. आता सगळ्यात शेवटचा फायदा म्हणजे टोमॅटो रोपांची गाढगट्टा वाढ होणं. हा एक पार्ट आपण काही दिवसांपूर्वी बघितला होता. तर या वर आपण थोडक्यात एक ग्राफ काढून बघूया की टोमॅटो रोपांची गाढगट्टा वाढ म्हणजे नक्की काय. तर शेतकरी मित्रांनो, एक लक्षात घ्या, टोमॅटो रोपांची गाढगट्टा, मुळांची गाढगट्टा वाढ म्हणजे माझं काही एवढं ड्रॉइंग चांगलं नाही, परंतु त्यातली त्यात मी तुम्हाला एक ही सांगू इच्छितो. रोपांचे जे काही खोड असतं, खोडाच्या खाली रोपांच्या मुळांची वाढ होत असते. आता जो मी पहिला पार्ट दाखवतोय ती गाढगट्टा वाढ म्हणजे एका जागेवर झालेली वाढ, गठ्ठा वाढ आपण असं म्हणू शकतो त्याला. आणि दुसरी जी काही इमेज दाखवतोय ती चांगली निरोगी वाढ. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला खूप इम्पॅक्ट करतात. तुम्हाला इमेज दिसते का इथं? तर ह्यामधील जो काय पहिली इमेज आहे त्यामध्ये रोपांची गाढगट्टा वाढ झाली. गाढगट्टा वाढ म्हणजे काय की रोपांची एका जाग्यावर खोडापासून खाली जे काही 3-4 सेंटीमीटरचा वाढ आहे तिथं खूप प्रमाणामध्ये मुळं येतात. अशी सगळी मुळं 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 तुम्हाला दिसत असतात. आणि रोपांच्या खाली झाड उपटलं तर खाली मुळेच नसतात. जे सोटमूळ आहे ते सोटमूळ वाढत असतं, पण त्या सोटमूळाला म्हणावी अशी मुळं येत नाहीत. ह्याला काय म्हणतात? गाढगट्टा वाढ. रोपांची गाढगट्टा वाढ होणे असे म्हणत असतात. हे कशामुळे येतं? एक लक्षात घ्या, हा जो जमिनीचा पोर्शन आहे 1-1.5 फुटाचा, जो आपल्या बेडचा पोर्शन असतो, त्या बेडच्या पोर्शन मध्ये भुसभुशीतपणा असतो, पण त्या बेडच्या पोर्शनच्या खाली हा जो काही पार्ट आहे तिथं कठीण असते जमीन, एकदम जाड असते आणि रोपांच्या मुळांच्या
टोकांना एक रूट कॅप असतात आणि त्या रूट कॅप मध्ये एक ऑइल असतं, त्याला वंगण आपण असं म्हणू शकतो. ते वंगण जसं जमिनीत मुलांची खोलवर वाढवत असते तसं ते वंगण डिस्चार्ज होत सुटत असतं आणि त्याच्यामुळं मुलांच्या खोडांना जखमा होत नसतात. परंतु जर का भुसभुशीतपणा कमी असेल तर ते वंगण जे काय आहे ते सुद्धा त्याच्यावर इम्पॅक्ट करत नाही आणि रोपांच्या मुलांना जखमा व्हायला सुरुवात होतात आणि रोपे स्वतःच एक फिजिओलॉजी म्हणून रोपांची वाढ थांबवतात. हे जमीन कठीण असल्यानंतर प्रॉब्लेम येत असतो. आणि जो काही खालचा मी इमेज काढलेला आहे तर या इमेज मध्ये तुम्हाला चांगली निरोगी वाढ दिसत असेल, ज्याच्यामध्ये खोडाच्या खाली जे सोटमूळ येतं, सोटमूळ जसं वाढत जातं त्या सोटमूळाला रूट जे काही बारीक बारीक पांढऱ्या मुळ्या आहेत त्या पांढऱ्या मुळ्या वाढत असतात. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे जर तुम्ही तुमच्या शेताची मशागत व्यवस्थितपणे केली नाही, मशागत न करता डायरेक्ट बेड सोडून तुम्ही त्याच्यावर रोपांची लागवड केली, त्याबरोबरच तुम्ही जमिनीचा EC, pH बघितला नाही आणि जमिनीचा हार्डनेस म्हणजे कठीणपणा वाढला, तर तुम्हाला हे प्रॉब्लेम येतात. गाडगट्टा वाढ होते, त्याच्यामुळे रोपांची वाढ खुंटते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट एक लक्षात घ्या की मल्चिंग पेपर सुद्धा ह्या गोष्टीवर इम्पॅक्ट करत असतो. आता काय होतं की ज्यावेळेस मल्चिंग पेपर टाकता त्यावेळेस तुम्ही जे काय मातीचे कडक थर असतात मातीचे ते कमी प्रमाणामध्ये जातात आणि रोपांच्या पांढऱ्या मुळ्यांची वाढ होण्यासाठी, जी काही नैसर्गिक वाढ होण्यासाठी गरजेची गोष्ट आहे ती गोष्ट चांगल्या प्रकारे होत असते. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे हा जो काही आहे की हा 6वा फायदा आपल्याला मल्चिंग पेपर टाकल्यामुळे होत असतो. आता सगळ्यात महत्वाचा आणि पुढचा प्रश्न येतो, उन्हाळी टोमॅटो लागवडीसाठी कोणत्या प्रकारच्या मल्चिंग पेपरची निवड करावी? हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि जो आपण आता व्यवस्थित विस्तृतपणे घेणार आहोत. इथं तुम्हाला मल्चिंग पेपरचे रंगावरून 2 प्रकार दिसत आहेत जे प्रामुख्याने आपण वापरतो. मल्चिंग पेपरचा रंग हा मल्चिंग पेपर हा बऱ्याच रंगांचा भेटत असतो, पण प्रामुख्याने 2 प्रकारचे मल्चिंग पेपर जे काय आहेत ते आपण वापरत असतो. एक म्हणजे व्हाईट ब्लॅक आणि दुसरा म्हणजे सिल्वर ब्लॅक. शेतकरी मित्रांनो, व्हाईट ब्लॅकचे फायदे वेगळे आहेत, सिल्वर ब्लॅकचे फायदे वेगळे आहेत आणि व्हाईट ब्लॅक कधी वापरावा हे वेगळा विषय आहे आणि सिल्वर ब्लॅक कधी वापरावा हा वेगळा विषय आहे. तर आता आपण उन्हाळ्या टोमॅटो लागवडीसाठी कोणत्या रंगाचा मल्चिंग पेपर वापरावा हे सगळ्यात पहिल्यांदा पाहूया. शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट, उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही सिल्वर रंगाचा मल्चिंग पेपर वापरला तर काय प्रॉब्लेम येतो तो आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहूया. आणि जो प्रॉब्लेम आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या टोमॅटो प्लॉटमध्ये दिसून येत आहे आणि सध्याच्या सिच्युएशन मध्ये ज्यांनी खूप गडबडीमध्ये टोमॅटो रोपांची लागवड केली त्यांच्यामध्ये 30-40% अशा रोपांचं प्रमाण आहे. एक लक्षात घ्या, सिल्वर रंगाचा तुम्ही मल्चिंग पेपर टाकला, सिल्वर रंगाच्या मल्चिंग पेपरचं एक स्वतःची गुणवत्ता आहे की तो सिल्वर रंगाचा मल्चिंग पेपर काय करतो, ज्यावेळेस सनलाईट त्या मल्चिंग पेपरवर, असा मल्चिंग पेपर टाकल्यानंतर ज्यावेळेस सनलाईट त्या मल्चिंग पेपरवर येते त्यावेळेस तो सिल्वर रंग ती सनलाईट ऍब्झॉर्ब करतो. ऍब्झॉर्ब करून तो जमिनीचं तापमान वाढवतो. जमिनीचं तापमान वाढवल्यानंतर जमीन, तुमच्या जमिनीमध्ये एक ओलावा असतो, जे तुम्ही पाणी देता तो ओलावा असतो. त्या ओलाव्याचं जमिनीत तापमान वाढल्यामुळे वाफ होते. ती वाफ जी काय आहे ती बाहेर कुठून येते, तर जिथं तुम्ही टोमॅटोचं रोप लावलंय त्या होलामधून बाहेर येते. आता त्या होलामधून बाहेर आल्यानंतर त्याचा इम्पॅक्ट असा होतो की ते डायरेक्ट खोडावर येते आणि खोडाला हिटिंग होतं आणि खोड हिट झाल्यामुळे तिथं त्या जागी रोप कोलमडून पडतं आणि त्याचा तोटा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये होतो की काही प्लॉटमध्ये 30-40% त्याचं प्रमाण असतं. म्हणजे जर तुम्ही 6,000 रोपे लावत असाल एकरी, तर नाही म्हणलं तरी तुम्ही 1,800, 2,000, 2,500 शेतकऱ्यांना रोपं सांधायला लागलेली आहेत या प्रॉब्लेममुळे. त्याच्यामुळे मल्चिंग पेपर जर तुम्ही सिल्वर रंगाचा निवडला तर हा प्रॉब्लेम तुमच्या प्लॉटमध्ये येणार आहे. त्याचबरोबर जमिनीचं तापमान वाढल्यामुळे पांढऱ्या मुळ्यांची पण वाढ चांगल्या प्रकारे होणार नाही, जमिनीचा घट्टपणा हा वाढणार आहे. आता त्याच्यामुळे तुम्हाला शेतकरी मित्रांनो इथं 3 इमेज दिसतात. आपण आता काही शेतकरी सिल्वर रंगाचा मल्चिंग पेपर वापरलेला असू शकतो, त्यांनी काय उपाययोजना करायच्या ह्या सगळ्या गोष्टी आपण इथं बघणार आहे. पहिला जी इमेज दिसते, इमेज क्रमांक 1, ही इमेज आहे की सिल्वर रंगाच्या मल्चिंग पेपर मधून वाफ बाहेर आली आणि वाफ रोपांवर आली डायरेक्ट आणि ही अशा प्रकारे रोपांचे खोड हिट झाल्यामुळे कोलमडून पडलं. आता शेतकरी मित्रांनो, ह्याच्यामध्ये दुसरी इमेज दिसते त्याच प्लॉटची आहे. ही प्रक्रिया झाल्यानंतर त्यांना नवीन रोप लावायला लावलं आपण. आता हे नवीन रोप लावल्यानंतर
हा जो काही फोटो दिसतोय तुम्हाला, हा फोटो नवीन याच जागी नवीन रोप लावल्यानंतरचा फोटो आहे. आणि तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये पाचट टाकल्यामुळे जी काही आतमध्ये तयार झालेली मल्चिंग पेपर मधील वाफ आहे, ती वाफ अशी एकदम रोपांवर न येता ही विस्थापित झाली, म्हणजे पसरून आली. आणि त्याचा रोपांवर काही सुद्धा इम्पॅक्ट झालेला नाहीये. आणि तिसरी एक इमेज आहे, यामध्ये एका दादांनी मल्चिंग पेपर टाकल्यानंतर त्यांना आपण कप लावायला लावले होते. तर तुम्ही बघू शकता कप लावलेल्या रोपांना कुठेच कोणत्याही प्रकारची इजा झालेली तुम्हाला दिसत नाही. तर शेतकरी मित्रांनो, ही अशा 3 गोष्टी आहेत, ज्या 3 गोष्टी तुम्हाला इथे दिसतात. पहिल्यामध्ये वाफेमुळे रोपांची मर झाली, दुसऱ्यामध्ये त्याला एक आपण त्वरित केलेली उपाययोजना केली, डायरेक्ट पाचट आणली, लगेच टाकली, कुट्टी केलेली पाचट शेजारी होती ती आणून टाकायला लावली. आणि तिसरी उपाययोजना आहे की त्याच्यामध्ये रोपांची लागवड करतानाच त्या दादांना आपण कप टाकायला लावलेले होते. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे मल्चिंग मधून वाफ आल्यानंतर अडचणी येत असतात. आता ह्याच गोष्टीमध्ये मी तुम्हाला अजून एक उपाययोजना सांगतो, जी आत्ताच आपण रिसेंटली करून बघितली. तुम्ही जर हिथं टोमॅटोचं रोप लावताय तर झिगझॅग पद्धतीने हिथे एक होल पाडायचा आणि त्याच्याच झिगझॅग पद्धतीने इथे एक समोर होल पाडायचा. 1 आणि 2 असे होल जर तुम्ही पाडत राहिला, सिल्वर रंगामधून होणारी दाहकता, वाफचं जे काय एकदम येणार हे आहे ते कमी होतं आणि मल्चिंग पेपर मधील वाफामुळे रोपांची मर ही कमी प्रमाणामध्ये होत असते. त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी एक आणि या ठिकाणी एक असा होल पाडणं गरजेचं आहे. आता शेतकरी मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही व्हाईट मल्चिंग पेपर वापरला तर काय होतं ते बघूया. ज्यावेळेस तुम्ही हे व्हाईट मल्चिंग पेपर आहे समजून चला, ज्यावेळेस सनलाईट येते ह्याच्यावर त्या मल्चिंग पेपरवर, त्यावेळेस ही सनलाईट ऍब्झॉर्ब केली जात नाही, तर ही रिफ्लेक्ट केली जाते, परावर्तित केली जाते. ज्यावेळेस सनलाईट परावर्तित केली जाते त्यावेळेस जमिनीतल्या तापमानावर त्याचा इम्पॅक्ट खूप कमी प्रमाणामध्ये, एकदम 2, 3, 10% पर्यंत होत असतो सिल्वरच्या तुलनेत. आणि परावर्तित केल्यामुळे जमिनीचं तापमान वाढत नाही. जमिनीचं तापमान न वाढल्यामुळे जमिनीमध्ये असणाऱ्या ओलाव्याची वाफ तयार होत नाही. वाफ न तयार झाल्यामुळे रोपांची मर होणे हा प्रॉब्लेम नाही होत. त्याचबरोबर रोपांच्या पांढऱ्या मुळ्यांची तंतुमय वाढ सुद्धा चांगल्या प्रकारे होत असतो. तर हे 2 जे काही वेगवेगळे विषय आहेत की सिल्वर रंगाचा मल्चिंग पेपर आपण का वापरू नये आणि व्हाईट रंगाचा मल्चिंग पेपर आपण का उन्हाळ्यामध्ये वापरावा. सिल्वर रंगाचा मल्चिंग पेपर वापरल्यानंतर येणाऱ्या अडचणी वेगळ्या आहेत आणि व्हाईट रंगाचा मल्चिंग पेपर वापरल्यानंतर येणाऱ्या अडचणी ह्या वेगळ्या आहेत. आता पुढचा विषय तो आपण रंगावरून मल्चिंग पेपरची निवड तर करून बघितलेली आहे. आता पुढचा विषय तो की 20 मायक्रॉन, 25 मायक्रॉन आणि 30 मायक्रॉनची. आता मायक्रॉन म्हणजे काय पहिल्यात लक्षात घ्या. मायक्रॉन म्हणजे जाडी, मल्चिंग पेपरची जाडी जी मायक्रॉन मध्ये मोजली जाते ती प्रामुख्याने 20, 25, 30 मायक्रॉन अशी असते. 20 मायक्रॉन असू शकते, 25 मायक्रॉन असू शकते, 30 मायक्रॉन असते. आता जे तुम्ही 20 मायक्रॉन मल्चिंग किंवा 25 मायक्रॉन मल्चिंग किंवा 30 मायक्रॉन मल्चिंग कधी वापरायचं आहे, मग तो व्हाईट असो किंवा सिल्वर असो. ऍक्च्युली आता आपण व्हाईट मल्चिंगच निवड केली असं धरून चाला की आपण निवडलेला आहे व्हाईट रंगाचा मल्चिंग पेपर. आणि व्हाईट रंगाच्या मल्चिंग पेपरमुळं मध्ये आपल्याला हे 3 व्हेरियंट मिळालेत. हे 3 व्हेरियंट आपल्याला व्हाईट रंगाच्या मल्चिंग पेपर मध्ये मिळालेत. एक आहे 20 मायक्रॉन, दुसरा 25 आणि तिसरा 30. तर आता आपण तो कोणता मल्चिंग पेपर वापरायला हवा हे बघूया. आता 20 मायक्रॉनचा अधिक लक्षात घेऊया. उन्हाळ्यामध्ये तापमान असते जास्त. तुम्हाला माहिती आहे की बऱ्याच भागांमध्ये 38, 40, 42, 46 डिग्री पर्यंत तापमान मागल्या वर्षी गेलेलं होतं. अगदी माणसांनी रोडवर ऑमलेट केलं होतं, इतकं तापमान मागल्या वर्षी होतं. जे तुम्ही घरी तव्यामध्ये करता ते तिथं किंवा पॅन मध्ये करता ते तुम्ही रस्त्यावर केलेलं होतं, इतकं तापमान वाढलेलं होतं. तापमान वाढीचा प्रॉब्लेम हा दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. गेल्या 2 वर्षापूर्वी जे तापमान होतं ते मागल्या वर्षी जास्त होतं, मागल्या वर्षीपेक्षा यंदा जास्त आहे. प्रेडिक्शन असं आहे की जेवढी तुम्ही आता जे बाहेरच्या अमेरिकेमध्ये जे वणवा वगैरे झाला त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये एक अख्खं शहर बेचिराख झालं, तर या गोष्टींचा इम्पॅक्ट सुद्धा वातावरणावर पडतो. आणि तापमानावर त्याचा इम्पॅक्ट सुद्धा पडलेला आहे की कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वातावरणामध्ये वाढलं. एक लक्षात घ्या की तापमान कधी वाढतं, तापमान त्याच वेळेस वाढतं ज्यावेळेस वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे जास्त आहे. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त झालं की तापमान हे वाढतं. आणि वनस्पती काय करते की कार्बन डायऑक्साईड जास्त प्रमाणामध्ये अपटेक आतमध्ये घेण्यासाठी पर्णरंध्रांची जी काही कंटिन्युअस उघडझाप पर्णरंध्र करत असतात,
त्याचं प्रमाण वेग वाढतो, तो कंटिन्यू आत बाहेर आत बाहेर आत बाहेर करतात. त्याच्यामुळे वनस्पतीच्या आतमध्ये जे पाणी आहे ते पाणी कंटिन्युअस बाहेर सोडलं जातं वातावरणामध्ये, आणि त्याच्यामुळे आपल्या वनस्पतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉब्लेम येत असतात. तर हे मी तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगितली की तापमान वाढतं कसं आणि तापमान वाढामुळे टोमॅटोमध्ये प्रॉब्लेम काय येतात. तर ज्यावेळेस तापमान वाढतं आणि पानांच्या वाट्या व्हायचं रिझन, एक साधं रिझन हे आहे. आता दुसरा महत्वाचा गोष्ट की आपण 20 मायक्रॉन मल्चिंग पेपरचा वापर का करू नये. उन्हाळ्यामध्ये तापमान जास्त असतं, त्यामुळे आपण 20 मायक्रॉन मल्चिंग पेपरच्या निवड लागवडीसाठी करणे टाळायचं आहे. कारण जर 20 मायक्रॉनच्या मल्चिंग पेपरचा निवड केला तर सूर्यप्रकाश, जरी तुम्ही 20 मायक्रॉन वापरला तर व्हाईट जरी वापरला तरी तो ट्रान्सपरंट तेवढी त्याची गुणवत्ता नसते. त्याच्यामुळे तो सूर्यप्रकाश आतमध्ये आरपार होतच जातो, ज्याच्यामुळे जमिनीचं तापमान वाढतं. आणि व्हाईट रंगाच्या मल्चिंग पेपरमध्ये सुद्धा रोपांच्या गळे पडणे, मर होणे तापमानामुळे ह्या अडचणी आलेल्या आपल्याला दिसून येतात. हे कधी होतं की त्यामुळे 20 मायक्रॉनचा मल्चिंग पेपर वापरणं आपण टोमॅटो पिकासाठी टाळायचं आहे. आता पुढचा मुद्दा आला 25 मायक्रॉन. हा एक लॉजिकल मुद्दा आहे. 25-30 मध्ये आपलं मतभेद सगळ्यांचा असू शकतात, पण मी जो काही मुद्दा मांडतोय तो लॉजिकल मुद्दा आहे. 25 मायक्रॉन बेस आहे, की हा मुद्दा आपल्याला लक्षात घेताना हा बेस आहे. 25 मायक्रॉन आपल्याला वापरायचे, हा बेस आहे. 25 मायक्रॉन पेक्षा कमी वापरायचं नाही, 25 मायक्रॉन आपल्याला वापरायचे. हे वापरण्याच्या मायक्रॉन मधला एक बेस आहे. जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये फक्त टोमॅटो पिकासाठी मल्चिंग पेपर निवड करताय तर 25 मायक्रॉनच्या मल्चिंग पेपरची निवड करणं खूप गरजेचं आहे. माईक बंद करा, कोणाचा माईक चालू आहे बघा. 25 मायक्रॉनच्या मल्चिंगचा वापर जर तुम्ही केला तर सूर्यप्रकाशाची किरणे पण आरपार जात नाहीत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तापमान सुद्धा वाढत नाही आणि रोपांना इजा पण होत नाही. पण कधी 25 मायक्रॉनचा मल्चिंगच्या पेपरचा वापर करू शकता की टोमॅटो नंतर तुम्ही कोणतंही दुसरं पीक घेणार नाही. काकडी घेणार नाही, कारलं घेणार नाही, दोडका वगैरे वेलवर्गीय मधलं कुठलंच पीक घेणार नाही, फक्त टोमॅटोच पीक घेणार आहे. त्यावेळेस तुम्ही बिनधास्तपणे 25 मायक्रॉनचा गुणवत्तेचा मल्चिंग पेपर वापरू शकता. पण काही शेतकरी टोमॅटोच्या हंगामानंतर अदर क्रॉप घेतात, जसं की तुमचं काकडी असेल, दोडका असेल. मेनली काकडी, दोडका, कारलं हे क्रॉप प्रामुख्याने टोमॅटोच्या मल्चिंग पेपरवर घेतली जातात. काही भागामध्ये झेंडूचं पण क्रॉप घेतलं जातं. आता जर तुम्ही 30 मायक्रॉनचा मल्चिंग पेपर वापरला तर एक समजून घ्या की टोमॅटोचे 4 महिने म्हणजे 150 दिवस व्हायच कमी, सॉरी 120 ते 140 दिवस, आणि तिथून पुढं काकडीचे एक 100 दिवस. असं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला 250 दिवस होतात किमान, म्हणजे 6 महिने होतात. किमान 6 ते 7 महिने टिकणारा मल्चिंग पेपर जर कुठला असेल तर तो 30 मायक्रॉनचा. 25 मायक्रॉनचा टिकू शकत नाही, साधं कॅल्क्युलेशन आहे. त्याच्यामुळे टोमॅटोच्या नंतर जर तुम्ही दुसरं कुठलं पीक घेणार असाल तर तुम्ही 30 मायक्रॉनचा मल्चिंग पेपर वापरा. तुम्ही 25 मायक्रॉनचा मल्चिंग पेपर वापरणं टाळायचं आहे आणि तुम्ही 30 मायक्रॉनचा मल्चिंग पेपर हा वापरायचा आहे. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी सांगू इच्छितो की मल्चिंग पेपरची निवड करत असताना तो 20 मायक्रॉन, 25 मायक्रॉन आणि 30 मायक्रॉन कसा ओळखावा. परंतु त्याच्या अगोदर अजून एक तुम्हाला मी पार्ट सांगू इच्छितो की मल्चिंग पेपरमध्ये आता 2 प्रकार येतात. ज्या ब्रँडेड कंपन्या बनवतात मल्चिंग पेपर त्याच्यामध्ये तो ओरिजिनल मटेरियलचा मल्चिंग पेपर वापरलाय. म्हणजे काय, ही स्टीलची बॉटल आहे आणि हे स्टीलची बॉटल बनवण्यासाठी हे स्टील ज्यावेळेस खनिज मधून निघालं त्यावेळेस हे पहिल्यांदाच वापरले. त्याला म्हणायचं ओरिजिनल मटेरियल. आणि ही प्लॅस्टिकची बॉटल आहे आणि ही अगोदर एखादं प्लॅस्टिकची वस्तू होती तिच्यावर रिसायकल करून बनवलंय. त्याच्यामुळे ही प्लॅस्टिकची बॉटल रिसायकल बॉटल म्हणू शकतो आपण. रिसायकल मटेरियल पासून बनवलेली बॉटल आहे. असे 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार व्हर्जिन मटेरियलचं मल्चिंग पेपर आणि दुसरा प्रकार रिसायकल मटेरियलचं मल्चिंग पेपर. आता ह्याच्यामध्ये हे आपण कसं ओळखू शकतो, जे काही व्हर्जिन मटेरियल असते त्याच्यामधून ज्यावेळेस तुम्ही सनलाईट असते तुमच्या हे असते मोबाईल टॉर्च, धरून त्याला हा तुमचा मल्चिंग पेपरचा एक तुकडा घेतलाय तुम्ही. ओरिजिनल मटेरियल कसं आहे ते कसं ओळखायचं.
25 मायक्रॉनचा मल्चिंग पेपर घेतला आणि तुम्ही अशा प्रकारे धरला. आता हे अशा प्रकारे झाल्यानंतर बघा, कोणताही मल्चिंग अगदी 30 मायक्रॉनचा मल्चिंग पेपर घेतला तरी सनलाईट हे ट्रान्सफर होतच असते. परंतु त्याच्या साईडचा जो भाग आहे ज्याला आपण प्रभावळ म्हणतो, ती प्रभावळ किती गडद आहे त्यावरून ते मटेरियल किती वर्जिन आहे हे ठरतं. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर हे अशा प्रकारे एकदमच पांढरं दिसत असेल मल्चिंग पेपरचा कागद, तर तो रिसायकल मटेरियल पासून बनवलेला मल्चिंग पेपर आहे असं समजावं. आणि आता तुम्ही एक दुसरा पार्ट घ्या. एक दुसरा मल्चिंग पेपर आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की थोडं प्रमाण कमी आहे. ते आपण असं धरूया. ह्याच्यामधून तितक्या प्रमाणामध्ये सनलाईट ट्रान्सफर होतोय का? तर होत नाही. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही समजून जायचं आहे की तुम्ही जो मल्चिंग पेपर वापरत आहात तो वर्जिन मटेरियलचा आहे का नॉन वर्जिन मटेरियल, का रिसायकल मटेरियलचा तो मल्चिंग पेपर आहे. वर्जिन मटेरियलचा मल्चिंग पेपर मधून सनलाईट तितक्या प्रमाणामध्ये पास होत नाही आणि त्या सनलाईटची जी काही प्रभाव असते, म्हणजे मोबाईल फ्लॅशची जी काही प्रभाव असते ती एकदम गडद असते. साधं गणित आहे हे तुम्ही करून बघा. त्याच्यावर तुम्हाला लक्षात येतं की तो मटेरियल पेपर जो मल्चिंग पेपर जो तुम्ही वापरताय तो जो काय आहे तो वर्जिन आहे का रिसायकल आहे हे एक लक्षात घ्या. आणि वर्जिन मटेरियल तुम्ही वापरणं शक्यतो सुरू करा, जेणेकरून तुम्ही 25 मायक्रॉनची जर त्याला किंमत देत असाल, कॉस्ट देत असाल, तर तुम्हाला मटेरियल पण त्याच क्वालिटीचं मिळणं गरजेचं आहे. 25 मायक्रॉनचं जर तुम्ही 25 मायक्रॉनचा रिसायकल मटेरियल पासून बनवलेला मल्चिंग पेपर वापरत असाल तर मग तुम्हाला पुन्हा 20 मायक्रॉन मल्चिंग पेपर वापरण्या इतकेच फायदे तुम्हाला होणार आहेत आणि त्याचे जे काही तोटे आहेत ते तुम्हाला तुमच्या प्लॉट मध्ये दिसणार आहेतच. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, वर्जिन मटेरियलचं तुम्ही मल्चिंग पेपर वापरावा. आता सगळ्यात पुढचा पार्ट येतो की मल्चिंग पेपरची जाडी मोजायची कशी. तर जाडी मोजली जाते जीएसएम मध्ये. म्हणजे काय? ग्रॅम पर स्क्वेअर मीटर. एका स्क्वेअर मीटर मध्ये जो मल्चिंग पेपरचा पार्ट बसतो आणि त्याचं वजन ग्रॅम मध्ये किती भरतं त्याला ग्रॅम पर स्क्वेअर मीटर असं आपण म्हणतो. आता हे काय आहे की हे मल्चिंग पेपरचं मायक्रॉन मोजण्याचं एक पद्धत आहे, एक हे आहे. ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हा 20 जीएसएम म्हणजेच 20-22 मायक्रॉनचा मल्चिंग पेपरचा जो काय जीएसएम भरला पाहिजे तो 20 जीएसएम भरला पाहिजे आणि 25 ते 28 मायक्रॉनच्या मल्चिंग पेपरचा जीएसएम जो आहे तो 25 जीएसएम भरला पाहिजे आणि 30 ते 33 मायक्रॉनचा जो काय मल्चिंग पेपरचा जीएसएम आहे तो 30 जीएसएम भरला पाहिजे. तर ते कसं आपण वजनावरून जीएसएम कसा काढायचं ते बघूया. हो का? एक लक्षात घ्या की मल्चिंग पेपरचा ज्यावेळेस बंडल असतो तो आकारामध्ये वेगवेगळा असू शकतो, परंतु जो जे काही जास्तीच्या प्रमाणामध्ये वापरला जातो अगदी ॲग्रोप्लास्ट म्हणा किंवा ह्या कंपन्याचा जो वापरला जातो हा मल्चिंग पेपरचा जी काही लांबी असते तर तो 400 मीटर असतो आणि रुंदी 1.2 मीटर असतो. आता 1.2 मीटर म्हणजे 4 फूट असतो हा मल्चिंग पेपर. आणि एक लक्षात घ्या की आवाना कंपनीचा मल्चिंग पेपर जो काय आहे तो फक्त 365 मीटर येतो आवाना कंपनीचा. बाकीचे बऱ्यापैकी 90% मल्चिंग पेपरची जी काय लांबी असते ती 400 मीटर एवढी असते. फक्त आवाना जो आहे आवाना कंपनीचा तुम्ही वापरल्यानंतर एक लक्षात येईल की तो 365 एवढा भरतो आव्हानाचा. आणि रुंदी सेम असते. कुठल्याही मल्चिंग पेपरची रुंदी बघितली, रुंदी 1.2 मीटर आपण सहजासहजी जी वापरतो ती नॉर्मल आहे. आपण आता 400 मीटर मल्चिंग पेपर वापरताय आणि त्याची रुंदी 1.2 मीटर आहे आणि त्याच्यावरनं तुम्ही पुढं 480 मीटर चौरस फूट स्क्वेअर मीटर एवढं त्याचं पूर्णपणे ह्याच्यामध्ये आपण काढलं, स्क्वेअर फूट मध्ये काढलं तर ते 480 स्क्वेअर फूट एवढं त्याचं ही भरलं. आता एका स्क्वेअर मीटर एका स्क्वेअर मीटरच्या मल्चिंग पेपरचं वजन, एका स्क्वेअर मीटर पार्टचं वजन हे 0.92 ते 0.94 ग्रॅम असतं. ही जी काही शेवटची लाईन आहे ही खूप महत्वाची आहे. 1 मायक्रॉनच्या स्क्वेअर मीटर मल्चिंग पेपरचं वजन हे 0.92 ते 0.94 ग्रॅम इतकं असतं. एक पुन्हा एकदा तुम्ही ही मी लाईन रिपीट करतो. 1 मायक्रॉनचा मल्चिंग पेपर घेतला 1 स्क्वेअर मीटर तर त्याचं वजन 1 मायक्रॉनचं एका स्क्वेअर फीट मीटरचं वजन हे 0.92 ग्रॅम भरायला पाहिजे. हे एक म्हणतो काय म्हणतो आपण ग्रेड आहे. ही ग्रेड आहे, ह्या ग्रेडमध्ये भरलं पाहिजे. आता
20 मायक्रॉन. आता तुमचा मल्चिंग पेपरचा जो बंडल आहे त्या बंडलचं आपण इथं बघितलं. 2 मिनिटं मी मागच्या साईडला घेऊन दाखवतो तुम्हाला. तुमच्या लक्षात आलं की तुमचा मल्चिंग पेपर भरतोय किती, 480 मीटर भरतोय. मग 480 मीटरला तुम्ही आता 20 मायक्रॉनचा मल्चिंग पेपर तुम्ही वापरणार आहे. मग सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय करणार, 20 करणार गुणिले काय करणार. आता हा 20 20 मायक्रॉनचा मल्चिंग पेपर वापरलाय त्याला 0.92 करणार. ठीक आहे, आपण 0.92 करूया. आता किती भरते ते बघूया. $18.4. हे काढलं आपण काय, 20 मायक्रॉनच्या एका स्क्वेअर मीटरचं वजन किती भरलं पाहिजे आपल्याला, 18.4 ग्रॅम. सॉरी, किलोग्रॅम नाही, 18.4 ग्रॅम. 18.4 ग्रॅम भरलं पाहिजे. ठीक आहे, 20 मायक्रॉनचं वजन 18.20 मायक्रॉनच्या 1 स्क्वेअर फूट मल्चिंग पेपरचं वजन 18.4 ग्रॅम भरलं पाहिजे. आणि आपल्याला वजन किती मायक्रॉन किती, आपला किती जागा आहे ते, किती लांबी आहे त्याची, 480. मग 18.4 गुणिले 480 आपल्याला करायचं आहे. 832 ग्रॅम मध्ये वजन भरणार. ठीक आहे, आता हे आपण करूया ट्रान्सफर कशामध्ये, किलो मध्ये. किलो किती भरलं पाहिजे आपल्याला, 8 किलो 800 ग्रॅम. म्हणजे आपल्याला जो काय मल्चिंग पेपरचं 20 मायक्रॉनच्या मल्चिंग पेपरचं वजन 400 मीटर लांबीच्या 8.8 किलोच्या आसपास भरलं पाहिजे. मी म्हणतो 8.8 किलो नाही, पण पुढे मागं तुम्हाला भरलं पाहिजे. जिथं आपण हे काढलेलं आहे कॅल्क्युलेशन, जे मी तुम्हाला आता करून दाखवलेलं आहे की आपल्या ते कॅल्क्युलेशन कसं काढलं हे आपण इथं बघितलं आहे. सर्वात पहिल्यांदा आपण मायक्रॉन ठरवला, आपल्याला किती मायक्रॉनचं काढायचं ते आपण 20 मायक्रॉन ठरवला. त्यानंतर एका स्क्वेअर मीटरमध्ये एका मायक्रॉनचं वजन किती असते, 0.92 आपण धरलं. आता 0.92 काढल्यानंतर आपल्याला किती अमाऊंट मिळाली, तर 8.4 ग्रॅम एवढं वजन आपल्याला एका 20 मायक्रॉनच्या एका स्क्वेअर फूटचं मिळालं. त्याच्यानुसार आपण 480 स्क्वेअर फूट काढलं तर आपल्याला टोटल 8,832 ग्रॅम एवढं वजन मिळालं. म्हणजे त्याचं आपण किलोमध्ये केल्यानंतर 8.8 किलोग्रॅम एवढं वजन आपल्या मल्चिंग पेपरचं 20 मायक्रॉनचं भरायला हवं. हा माझा एक उद्देश होता तुम्हाला, की तुम्ही ज्यावेळेस मल्चिंग पेपर निवडताय ना, तर त्यावेळेस तुम्ही या गोष्टींचा पण अभ्यास करायला हवा. तर त्याच्यावर आपण एक कॅल्क्युलेशन पुढचं पण काढलं. 25 मायक्रॉन तर किती वजन भरलं पाहिजे, 11 किलो. 30 मायक्रॉनचं किती भरलं पाहिजे, 13 किलो 248 ग्रॅम. हे वजन आहेत. ह्याच्या आसपास 10% इकडे तिकडं, 10% 10% इकडं तिकडं तुम्ही वजन असलं पाहिजे मल्चिंग पेपरचं, तर तो जेन्युअन आणि एकदम योग्य पद्धतीचा आणि योग्य मायक्रॉनचा मल्चिंग पेपर आहे असं आपण समजू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे जो काही मल्चिंग पेपरचा पार्ट आहे तो मल्चिंग पेपरचा पार्ट आपण बघितलेला आहे की मल्चिंग पेपर निवड करत असताना तो कशा प्रकारे निवडायचा आहे, तो किती मायक्रॉनचा निवडायचा आहे, तो कशावर आपण आधारित निवडायचा आहे. त्याचबरोबर मल्चिंग पेपर कोणत्या रंगाचा निवडायचा आहे, मल्चिंग पेपरचं मटेरियल वर्जिन आहे नॉन वर्जिन आहे हे आपण बघितलं. त्याच्याबरोबर मल्चिंग पेपरचं वेट कसं काढायचं हे आपण सगळं जे काय गुणोत्तर आहे ते बघितलं. आणि ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा की जे काय मल्चिंग पेपरचं वेट आहे ते आपण कसं काढलंय हे तुमच्या लक्षात असावं, की एक साधं सिंपल कॅल्क्युलेशन आहे त्यानुसार आपण हे करू शकतो. आता आपण एक जर बघायचं झालं तर एक सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून जर आपण पुढे गेलं तर आपल्याला एक जेन्युअन रिझल्ट भेटणार प्रत्येक गोष्टीमधून. एक प्रत्येक पार्ट मधून तुम्हाला एक जेन्युअन रिझल्ट भेटणार आहे.
पहिली गोष्ट म्हणजे आपण ठिबकचं पण बघितलं की ते पण वर्जिन नॉन वर्जिन असते, त्याच्यामध्ये पण नॉन ISI असते ते नॉन वर्जिन पासून बनवलं जातं, आणि ISI जे असते ते वर्जिन मटेरियल पासून बनवलं जातं. की वर्जिन म्हणजे ते मटेरियल त्या गोष्टीसाठी पहिल्यांदाच वापरलेलं आहे, असं काय नाही. म्हणून ISI मटेरियलचा रेट हा जास्त असतो, बिकॉज ऑफ रिसायकल मटेरियल मध्ये. आता रिसायकल प्लॅस्टिकमध्ये बऱ्याच वस्तू वापरल्या जातात, त्याच्यामुळे त्या प्लॅस्टिकची GSM आहे तो खूप कमी जास्त असतो रिसायकलमध्ये. पण व्हर्जिन मटेरियलसाठी एकाच GSMचं एकसारखंच मटेरियल आणलं जातं आणि एकसारख्याच मटेरियल पासून ते प्रोडक्ट बनवलं जातं, त्याच्यामुळे ते व्हर्जिन असतं. आणि नॉन व्हर्जिनमध्ये रिसायकलमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आपण मटेरियल वापरतो, त्याच्यामुळे ते नॉन व्हर्जिन असतं. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आज जो काय आपण बघितलेला आहे की मल्चिंग पेपर आणि ठिबक सिंचनचं महत्व आणि त्याचा वापर आपण प्रभावीपणे आपल्या टोमॅटो शेतीमध्ये कशा प्रकारे करू शकतो. आपण थोडा याच विषयावर प्रश्नोत्तराचा तास घेऊया. पण प्रश्नोत्तर तुम्ही जर या विषयाशी निगडीत विचारली किंवा कालच्या 2 विषयाच्या निगडीत विचारले तरी काही प्रॉब्लेम नाहीये. पण हे विषय सोडून जर प्रश्न विचारली तर मग आपल्याला पुन्हा पुढच्या गोष्टी आता सांगणं जेवढ्या गरजेच्या आहेत तेवढ्या आपल्याला सांगणं शक्य नाहीये. त्याच्यामुळं आता आपण क्वेश्चन आन्सरिंग घेऊया, पण ह्याच रिलेटेड तुमचे क्वेश्चन काय असतील तर ते विचारून घ्या, आणि एकेकानं माईक चालू करायचा, एकेकानं क्वेश्चन करायचं. ज्यांना माईक चालू करायला पॉसिबल नाही त्यांनी चॅट बॉक्समध्ये क्वेश्चन टाकले तरी काही अडचण नाहीये.